नमस्कार, मी प्राध्यापक रोहित आदलिंग रोटेक वर्डच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। जर तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आज आपण व्हॉट्सअप संदर्भातील एक असं ॲप्लिकेशन पाहणार आहोत ज्यामुळे आपलं व्हॉट्सअप वापरण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाणार आहे। ॲप्लिकेशन नेमकं कोणतं आहे, या ॲप्लिकेशनचे फीचर्स कसे आहेत, ॲप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याआधी जर तुम्ही प्रथमच या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या, ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईलवरती पाठवले जातील। याखेरीज तुम्हाला या आधीचे आमचे विविध ॲप्लिकेशन जे आहेत त्याच्यावर आधारित व्हिडिओ पाहायचे असतील तर वरती आय बटनामध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आमचे इतर व्हिडिओ देखील पाहू शकता। आजच्या ॲप्लिकेशन बाबत काही लोकांना माहित असेल, पण तरी देखील तुम्ही या ॲप्लिकेशनच्या डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहू शकता। या ॲप्लिकेशनचं नाव आहे WA बॉक्स, म्हणजेच व्हॉट्सअप बॉक्स। या ॲप्लिकेशनमधले फीचर्स पाहण्यासाठी आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती जाऊया। ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी प्ले स्टोअरवरती तुम्हाला जायचं आहे। प्ले स्टोअरवरती वरच्या सर्च इंजिनमध्ये तुम्हाला WA बॉक्स असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर जे पहिलं ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे। मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर जेव्हा हे ॲप्लिकेशन तुम्ही ओपन करताल तर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील। आता या ॲप्लिकेशनमधले सर्व घटक आपण टप्प्याटप्प्याने पाहूया। याच्यामध्ये पहिल्यांदी सर्वात वरती तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये इथे डार्क मोड मिळतो। याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा ॲप्लिकेशनचा अशा प्रकारे डार्क मोड ऑन होऊन जातो। जर तुम्हाला डार्क मोड नको असेल तर तुम्ही पुन्हा त्याच्यावरती क्लिक करा आणि अशा प्रकारचा व्हाईट मोड या ठिकाणी सुरू होईल। यामध्ये पहिला जो फीचर आहे तो म्हणजे व्ह्यू डिलीटेड मेसेज। यामध्ये तुम्हाला जर कोणी मेसेज केला आणि त्या व्यक्तीने तो मेसेज त्या ठिकाणाहून डिलीट करून टाकला तर तो मेसेज काय होता तुम्ही हे या पर्यायाचा वापर करून पाहू शकता। त्यानंतर यातलं दुसरं जे फीचर आहे ते म्हणजे स्टेटस सेव्हर। याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर उघडला जातो आणि यामध्ये तुमच्या व्हॉट्सअपवरती ज्या ज्या लोकांचे स्टेटस सध्या तुम्हाला पाहायला मिळतात आहेत, यामध्ये तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ कुणाचे आहेत ते पाहू शकता आणि इमेजेस कोणी कोणी लावलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। हे सर्व व्हिडिओ आणि इमेजेस तुम्ही इझिली या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्या स्टेटसला देखील तुम्ही याचा वापर नंतर करू शकता। यानंतर यातलं जे तिसरं फीचर आहे व्हॉट्सअप वेब। समजा तुम्हाला अजून एखादं व्हॉट्सअप किंवा दुसरं कोणाचं व्हॉट्सअप तुम्हाला क्लोन करून तुमच्या मोबाईलवरती चालवायचं असेल तर या व्हॉट्सअप वेब या फीचरचा तुम्ही वापर करून दुसरं कोणाचाही व्हॉट्सअप तुमच्या मोबाईलवरती ओपन करून घेऊ शकता। यानंतर जे पुढचं फीचर आहे ते म्हणजे व्हॉट्सअप क्लीनर। व्हॉट्सअप क्लीनरवरती क्लिक केल्यानंतर जेव्हा तुम्ही याला राईट स्वाईप करताल तेव्हा तुमच्या व्हॉट्सअपमधील ज्या जंक फाईल आहेत त्या सर्व जंक फाईल हे व्हॉट्सअप क्लीनरद्वारे क्लीन केले जातात। त्यामुळे तुमचा व्हॉट्सअप स्पेस देखील रिकामी होण्यास मदत होते। यानंतर यामधलं जे पुढचं ॲप्लिकेशन आहे वॉक अँड चॅट। वॉक अँड चॅट हे ॲप्लिकेशन त्या लोकांसाठी आहे जे लोक चालताना सुद्धा इतरांना मेसेज करत असतात। यामध्ये हे एक नवीन फीचर आहे, ज्या फीचरचा वापर करून तुम्ही जेव्हा हे वॉक अँड चॅट ओपन करता अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर दिसतो। हा इंटरफेस वर खालच्या बाजूला जे ओपन व्हॉट्सअप आहे याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करताल तेव्हा तुमचं जो व्हॉट्सअप अकाउंट आहे त्याच्यावरती ओपन होईल आणि तुमचा बॅक कॅमेरा देखील त्याच वेळेस ओपन होईल। त्यामुळे तुम्ही खाली चालताना तुम्हाला सगळा रोड पाहायला देखील मिळेल आणि तुम्ही इझिली चॅट करू शकता। पण हे माझं सजेशन आहे की तुम्ही याचा वापर करू नये, हे कधी कधी आपल्याला घातक ठरू शकतं। यानंतर यातला पुढचा जो फीचर आहे तो म्हणजे फेक चॅट अँड कॉल। याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा व्हॉट्सअपचाच इंटरफेस तुमच्या समोर तुम्हाला पाहायला मिळेल,
जेव्हा तुम्ही मेसेजच्या बटनावरती क्लिक करताल तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ते व्यक्तीचं तुम्ही नाव लिहा, त्याचा फोटो ॲड करायचा असेल तर फोटो ॲड करा, त्याचं सीन स्टेटस काय ठेवायचं हे तुम्ही इथून ठेवू शकता आणि त्यानंतर सेव्ह केल्यानंतर त्या व्यक्तीबरोबर तुम्ही फेक चॅट डिझाईन करू शकता किंवा फेक चॅट तयार करू शकता. हे यातलं एक फीचर आहे. त्याचबरोबर तुम्ही अशाच प्रकारे या कॉलचा देखील यूज करून फेक कॉल याच्यावरून जनरेट करू शकता. यानंतर पुढचं जे फीचर आहे यातलं ते म्हणजे ॲसी फेसेस. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे ॲसी फेसेस पाहायला मिळतात, ज्याचा वापर तुम्ही तुमच्या मेसेजमध्ये करू शकता आणि डायरेक्टली ते इथून तुम्ही शेअर करू शकता. यानंतर जे पुढचं फीचर आहे याच्यामधलं ते म्हणजे डायरेक्ट मेसेज. जर तुम्हाला तुमच्याकडे नंबर असेल आणि त्या व्यक्तीला डायरेक्ट तुम्हाला मेसेज करायचा असेल तर तुम्ही या डायरेक्ट मेसेजच्या पर्यायाचा वापर करू शकता. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर उघडला जाईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मेसेज टाईप करायचा आहे, त्या व्यक्तीचा नंबर टाईप करायचा आहे आणि सेंड बटन दाबल्यानंतर डायरेक्टली त्या व्यक्तीला मेसेज व्हॉट्सअप थ्रू पाठवला जाईल. यानंतर टेक्स्ट रिपीटर हा एक वेगळा पर्याय याच्यामध्ये दिलेला आहे. याच्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर जो टेक्स्ट तुम्ही या ठिकाणी खाली टाईप करणार आहात तो किती वेळा रिपीट करायचा आहे हे याच्यामध्ये तुम्ही सेट करू शकता आणि तो टेक्स्ट त्या मेसेजमध्ये तितक्या वेळा रिपीट ऑटोमॅटिकली केलं जाईल. त्यानंतर टेक्स्ट टू इमोजी हे एक चांगलं फीचर याच्यामध्ये दिलेलं आहे. इथे तुम्ही तुमचं टेक्स्ट टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला इमोजी सिलेक्ट करून ट्रान्सफॉर्म केल्यानंतर त्या इमोजीमध्ये तुम्हाला हे सर्व टेक्स्ट टाईप करून मिळेल. यानंतर जे पुढचं फीचर आहे याच्यामधलं शेक टू ओपन या फीचरवर क्लिक करून अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल. या इंटरफेसमध्ये या ठिकाणी तुम्ही हे ऑप्शन ऑन केल्यानंतर जेव्हा तुमचा मोबाईल तुम्ही 2-3 वेळा शेक करताल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं व्हॉट्सअप ओपन होईल. म्हणजेच व्हॉट्सअपसाठी हे एक जेस्चर फंक्शन तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतं, ज्याचा वापर करून तुम्ही डायरेक्टली तुमचं व्हॉट्सअप जेव्हा तुम्हाला आवश्यक आहे तेव्हा फक्त मोबाईल शेक करून ऑन करू शकता. आणि यातलं शेवटचं जे फीचर आहे गॅलरी. या गॅलरीमध्ये तुमच्या व्हॉट्सअपवरती असलेले व्हिडिओज आणि इमेजेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणून तुम्ही ते डायरेक्टली ॲक्सेस करू शकता. अशा प्रकारे खूप सारे फीचर्स याच्यामध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही एकदा नक्की हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून वापरून पहा. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन यूज करून तुम्ही तुमचा व्हॉट्सअप अजून चांगल्या प्रकारे वापरू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या ॲप्लिकेशनमधलं कोणतं फीचर्स तुम्हाला जास्त आवडलं हे तुम्ही आम्हाला या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. याचबरोबर तुम्हाला कोणत्या ॲप्लिकेशनवरचे व्हिडिओ आवश्यक आहेत ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग संदर्भातील आमचा व्हिडिओ एडिटिंग मास्टरी आणि OBS ट्रेनिंग मास्टरी हे जे कोर्स करायचे असतील तर त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या कोर्सला लॉग इन करू शकता. याखेरीज जर तुम्हाला या सर्व PPT स्लाइड्स आवश्यक असतील तर तुम्ही या PPT साईटचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. याची डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी तुम्ही ते वाचून आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता.